अकोला महापालिका निवडणुकीत आज राजकारणाला वेगळंच वळण मिळालं आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून मशिदीत बैठक घेऊन ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली। त्यानंतर MIM उमेदवाराने माघार घेत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण शहराचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 16 OBC महिला राखीव जागेतून MIMच्या महिला उमेदवार शमीम शेख रफीक यांनी अचानक माघार घेत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अमरीन सदाफ सय्यद नाजिम यांना पाठिंबा जाहीर केला। या माघारी मागचं कारण मात्र अधिकच चर्चेत आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या प्रभागात 2 मुस्लिम महिला उमेदवार समोरासमोर असल्याने मतविभाजन होऊन तिसऱ्या समाजाचा उमेदवार विजयी ठरू नये या भीतीतून समाज स्तरावर चर्चा झाली। अकोल्यातील खदान परिसरातील एका मशिदीत बैठक घेण्यात आली। दोन्ही उमेदवारांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत एकच मुस्लिम उमेदवार असावा असा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा मार्ग अवलंबण्यात आला। चिठ्ठीत शमीम शेख रफीक यांचे नाव निघताच त्यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेत धार्मिक स्थळांचा वापर, लोकशाही मूल्ये आणि राजकीय दबाव यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। प्रशासन आणि राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेतात याकडे आता अकोल्याचे लक्ष लागले आहे। हमने मोहल्ले के जिम्मेदारों ने फैसला लिए कि भाई आपस आप लोग लड़ो मत, अपना नुकसान हो जाएगा करके हमने एक फैसले लिए सबसे बोलने से कि भाई हम पूरा आजादी कर डालेंगे, करके चिट्ठा उठा लेंगे। तो हमने 2 लोग नाम की चिट्ठे डाले थे, उसमें वसीम भाई की चिट्ठी खुली। मैं इनको मेरे साथ सबसे चाहता हूँ, उनको मुबारकबाद देता हूँ। ठीक है, ऐसे बोलो।